हे बघा, हे मैत्रीण आज आपण सँडविच करणार आहोत. हे आपल्या देशात फळ नाहीये. हे अमेरिकन फळ आहे. तर ह्याचं आपण आज सँडविच बनवणार आहोत आवाकाडोचं. आणि कधीतरी खायला काय हरकत नाही, याचं सँडविच वेगळं काहीतरी आपण खायला पाहिजे ना. तर आता बघा, आणि हे कसं असतं माहिती आहे, हिरवं घ्यायचं नाही. हिरवं असतं ते जास्त कच्चं असतं, आणि एकदम पूर्ण काळं झालं असं चॉकलेटी झालं ते घ्यायचं. आणि बघा, देठ पूर्णपणे याचा काळा झालेला आहे, म्हणजे तो व्यवस्थित तयार आहे. तर आता हे आपण मधून कापून घ्यायचं आहे. आता हे मी कापून घेते. हे बघा, कापून घेतलं आणि याचं बी पूर्ण निघून गेले बघा. आणि हे ना खायला खूप क्रीमी असतं, म्हणजे हे बी नाही खायचंय आपल्याला. हे आवाकाडोचं हे जे आहे ना आतमधलं, ते खूप क्रीमी असतं. तर आता हे पूर्ण आपल्याला चमच्याने काढून घ्यायचं आहे सगळं. तर ह्या भांड्यात मी काढून घेते. कधीतरी असं वेगळं सँडविच करायला काय हरकत नाही आपल्याला. आणि खूप पौष्टिक आहे. अगदी आपण बटर खातो ना, तसं तसं ह्याचं हे पूर्ण छान लागतं. हे एकदम तुम्ही करून बघा एकदा हे फळाचं. असं पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि हे जे आहे की नाही, हे एकदम पूर्ण असं बटर सारखं क्रीमी लागतं. तुम्ही नक्की याचं एकदा तुम्ही हे फळ आणा आणि करून बघा सँडविच, किंवा दुसरं काही, किंवा नुसतं पण तुम्ही खाऊ शकता. हे बघा, मी पूर्ण काढून घेतलेलं आहे. आणि हे आता आपल्याला मिक्सरला वगैरे नाही, असंच मॅश करायचं चमच्याने. पूर्ण मॅश करून घ्यायचे चमच्याने आपल्याला. हे बघा, चांगलं मी चमच्याने असं मस्त मॅश केलेलं आहे. आणि बघा, एवढा गर निघाला एका आवाकाडोमध्ये. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय घालायचंय. आता हे खाऊन तुम्ही बघितलं तर असं क्रीमी लागतं, एकदम बटर सारखं. त्याच्यात मीठ नसतं, पण आता थोडंसं आपण चवीनुसार याच्यात मीठ घालणार आहोत. आता इथे आपण कांदा घालायचा आहे. कांद्यामध्ये मी थोडीशी मिरची बारीक कापून घातलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. सिमला मिरची एक बारीक चिरलेलं, मी कटरनी सगळं बारीक छान असं चिरून घेतलेलं आहे. स्वीट कॉर्नचे दाणे चांगले मस्त असे वाफवून घेतलेले आहेत मी. आणि आता आपल्याला हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय. खूप पौष्टिक आहे. तुम्ही हे असं सँडविच नक्की करून बघा. आपण एरवीचं वेगळे सँडविच तर नेहमीच खातो, पण असं आवाकाडोचं सँडविच तुम्ही करून बघा. आणि मी सुद्धा तुम्हाला खाऊन सांगणार आहे कसं लागतंय, तुम्ही करायचं की नाही. आम्हाला आवडलं तर नक्की तुम्हाला पण आवडेल. तर आता बघा, हे छान असं झालेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे, काळी मिरी पूड घालायची आहे थोडीशी. बघा, त्याला छान असा हिरवा कलर पण आलेला आहे. काळी मिरीची पूड घातली मी याच्यामध्ये. थोडंसं चिली फ्लेक पण घालायचं आहे. आणि लिंबाचा रस पिळायचा आपल्याला ह्याच्यामध्ये. मी अर्धा लिंबाचा रस पिळते. बस, आता हे एकजीव करायचं आपल्याला. आता ह्याच्यात तुम्हाला आणखीन काही घालायचं तर घालू शकता. आणि आता आपल्याला सँडविच करायला घ्यायचे. बघा किती छान झालंय ना. मी तुम्हाला खाऊन पण सांगते कसं लागतं. मस्त लागतंय, झणझणीत झाले. आणि इथे मी काय केलंय, गव्हाचा ब्रेड घेतलेला आहे. आणि तो छान असं वाटीने मी कापून घेतलेला आहे. जरा वेगळं मस्त असं शेप देऊया त्याला. तर हे मी गव्हाचे ब्रेड घेतलेले आहेत असे छान वाटीने कापून. आणि आता आपण सँडविच बनवायचंय. ह्या छोट्या ब्रेडला मी पहिल्यांदा थोडं चीज लावून घेते. आता हे लावायलाच पाहिजे असं काही नाही, पण मी लावून घेते याला. आणि याच्यावर हे छान पसरून घ्यायचं आपल्याला. आणि याच्यावर आपल्याला
आता हा ब्रेड ठेवायचा आहे आणि हे चांगलंच भाजून घ्यायचं आहे. आता इथे बघा मी केवढं मोठं भांडं ठेवलेलं आहे. त्याच्यात आता हे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. आता मी एवढंसं कापलंय म्हणून तुम्ही असं कापायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही तुमच्या मनावर हे करा. खाली मी छान तूप लावलेलं आहे, बटर नाही लावलं, तूप लावलेलं आहे आणि छान आपल्याला दोन्ही साईडनी शेकवून घ्यायचंय मस्तपैकी. आपल्याला वरून पण थोडंसं तूप लावून घ्यायचंय. आणि छान आपला आवाकाडो सँडविच भाजून घ्यायचंय. हे बघा मी ह्या साईडनी पण पलटून घेतलंय मस्त असा, बघा कसं छान दिसते. तर आता मी दुसरं पण तयार करून घेते हे भाजेपर्यंत. आता हे बघा आपण ह्या साईडनी पण पलटून बघूया आपलं झालंय का. मस्त असं कुरकुरीत झालेलं आहे. हे बघा किती सुंदर झाले बघा. मी तुम्हाला जवळून पण दाखवते. हे बघा है ना, किती मस्त झालंय आपलं सँडविच आवाकाडोचं. आता मी हे काढून साईडला ठेवते आणि आता मी दुसरं पण ठेवते त्याच्यावर. हे बघा आता हे आम्ही दुसरं तयार केलेलं आहे. आणि हे पण छान होऊन द्यायचंय आपल्याला. हे बघा आता आपलं दुसरं पण सँडविच तयार झालेलं आहे आणि आता मी गॅस बंद करते. असं सगळं जेव्हा सगळेजण खाणारे असतील तेव्हा गरमागरम करायचं आणि हे करायचं, करून फ्रीजमध्ये ठेवायचं आणि आयत्या वेळेला मस्त ब्रेडमध्ये हे करून छान मस्त सँडविच करायचं. तर आता मी 2 केलेले आहे, तुम्हाला दाखवलेले आहेत. आता मी थंड झाले की तुम्हाला कापून पण दाखवते सँडविच कसं वाटते आतमधून. हे बघा मी आता माझ्यासाठी 2 केलेले आहेत आणि खूप सुंदर झालेलं आहे. आणि करायचं आणि गरम गरम लगेच खाऊन घ्यायचं. सॉस बरोबर खा, हिरव्या चटणी बरोबर खा, खूप छान लागतं. आणि नक्की असं वेगळ्या फळाचं काहीतरी सँडविच तुम्ही करून बघा. आपण नेहमी त्या काकड्या बिकड्या चिरतो तसं न करता कधीतरी हे फळ आणा, अमेरिकन फळ, आणि याचं सँडविच करून बघा. खूप सुंदर होतं, क्रीमी होतं एकदम बटरसारखं. तर मी तुम्हाला, आणि तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं नाही बघून. आता मी तुम्हाला खाऊन पण दाखवते. इथे मी थोडंसं खाऊन घेतलेलं आहे. खूप भारी झालेलं आहे. वाटतच नाही त्याच्यामध्ये आपण हे फळ घातलेलं आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी करा आणि मला नक्की सांगा की कसं झालंय, तुम्हाला आवडलं की नाही. भले ती महाग असेल थोडंसं, पण नक्की करून बघा. पौष्टिक तर आहेच आहे. आणि हे नक्की सँडविच मी परत सांगते, नक्की हे सँडविच करा आणि मला सांगा कसं झालंय ते. बाय बाय मैत्रिणींनो. आता बघत नका राहू, मी खाणार आहे आणि तुम्ही पण करायला घ्या आणि मुलांना खाऊ घाला. मस्त असं पौष्टिक आहे, कधीतरी जेवणामध्ये असं पौष्टिक करा. बाय बाय. बघू नका, करायला पण घ्या आणि लाईक करा. नुसते बघून लाईक वगैरे करत नाही, लाईक करा. चला आता.